नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महिलांच्या राजकीय राजकारणातल्या एकूण त्यांची जी स्थिती आहे आणि त्यांचं जे स्थान आहे त्याच्या अनुषंगाने. त्याचं कारण अर्थातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांनी अलीकडेच तिथे महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं आहे, डावलण्यात येतं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारची गळचेपी होते. अशा प्रकारचा ज्यावेळेला सूर काढला त्याच्या पश्चात आपण ही चर्चा करतोय आणि काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. भारतीय राजकारणामध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात येतंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. खासदार वंदना चव्हाण यांनी केलेल्या आरोपांची राष्ट्रवादी काँग्रेसनं दखल घेतली आहे का किंवा घेणार आहे का, हे त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत त्यांना. आणि अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला आरक्षणाचा सक्षमीकरणासाठी उपयोग होतोय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि आपल्या सोबत देवयानी फरांदे भाजपच्या आमदार असणार आहेत नाशिकवरनं. आपल्यासोबत वंदना चव्हाण खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार, आणि यशोमती ठाकूर काँग्रेसच्या आमदार आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता आहेत. या सगळ्यांचं स्वागत. आणि अर्थातच महिलांच्या संदर्भातनं गेले काही काळ ज्यावेळेला चर्चा सुरू होते आणि खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला कुठल्या ना कुठल्या पक्षात कधी ना कधी आतापर्यंत अशा घटना घडलेल्या असतात की कुठल्या ना कुठल्या महिलेला किंवा महिला नेत्यांना डावललं जातं, बऱ्याचदा अन्याय केला जातो आणि इतरही काही त्यांना त्रास त्या निमित्तानं होत असतात. एकूण पुरुषी व्यवस्थेमध्ये महिलांचं स्थान कसं आहे राजकारणामध्ये, या बाबतीत डॉक्टर नीलम गोरे तुम्हाला पहिला प्रश्न हाच आहे की गेल्या काही काळात आरक्षण आलं, आरक्षणानंतरच्या काळामध्ये अनेक महिला आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला 50% पर्यंत दिसत आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला तेवढ्याच संख्येने महिला हळूहळू दिसायला लागलेल्या आहेत. हे सगळं असताना आत्ताच्या या सगळ्या सद्य परिस्थितीमध्ये काय वाटतंय की पुरुषी जी व्यवस्था आहे, पुरुष मानसिकता जी आहे ती अजूनही महिलांना मागे ढकलते? निश्चितपणाने मला असं वाटतं की काळ बदलतोय तसं स्त्रियांमध्ये सुद्धा त्या अधिक वेळ देत आहेत, गुणवत्ता वाढलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला असंही चित्र दिसतंय की त्यांच्या मागचा जनाधार वाढतोय. आपण एका बाजूला चित्र बघतोय की अनेक पदांवर महिला काम करतात. म्हणजे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गटनेता म्हणून कृष्णा विश्वासराव यांची नियुक्ती केलेली. याच्या पूर्वी सुद्धा जिथे महिलांसाठी महापौर पद राखीव नाहीये अशा ठिकाणी सुद्धा महिलांना स्थान मिळालेले. पण एक खरं आहे की स्टँडिंग कमिटी सारखं अध्यक्ष पद जे आहे ते महिलांना मिळत असताना खूप अडचणी येतात, कारण त्याच्यामध्ये आर्थिक सत्ता निगडीत असते. आणि या घटनेच्या मध्ये निमित्ताने एक परत गोष्ट अधोरेखित होतीये की शेवटच्या त्या मुद्द्याकडे आपण येऊ, परंतु राजकारणातलं हे जे दुय्यम स्थान आहे ते एका बाजूला आपण बघतोय की सामाजिक तिची जी दुय्यम स्थिती आहे त्याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणून मुलींना मारून टाकणं असेल, बालमृत्यू, माता मृत्यू, याच्यामध्ये भारतीय समाजात एवढं आपलं अजून मागासलेपण आहे प्रत्येक निकष लावले तर. दुसरीकडे आपण चित्र बघतोय की मुलींना 10वीत पुढे येत आहेत जास्त, 12वीत जास्त मार्क मिळत आहेत, मुलींना अनेक पुरस्कार मिळत आहेत, पण ते व्यक्ती म्हणून मिळत आहेत. प्रश्न कसा होतोय की स्त्रिया एक व्यवस्था म्हणून जेव्हा त्या तोडायचा प्रयत्न करायला लागतात, तर एक मजेने सांगते की एक रिसर्चर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आरक्षण जोपर्यंत नव्हतं, म्हणजे एक लोकांचं परसेप्शन, आरक्षण जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत स्त्रिया फुलपाखऱ्यासारख्या होत्या आणि आरक्षण आल्यावरती त्या सापासारख्या झाल्यात असं लोकांना वाटतं बऱ्याचशा वेळेला. त्याच्यामुळे ही जी भावना तयार झाली की आरक्षणातून स्त्रीला अधिकार मिळाले, पण समाजाच्या मानसिकतेमध्ये खूप अडथळे अजून सुद्धा बाकी आहेत. आणि अजून एक असं आहे की जनाधार शेवटी आहे त्याच्यात पक्षश्रेष्ठींना कुठल्याही पक्षाच्या सर्वांना बरोबर घ्यावं लागतं. सगळे नगरसेवक असतात, सगळे गट तट असतात, किंवा गट तट जिथे नाहीये तिथे सगळ्या भागांना प्रतिनिधित्व मिळेल हे बघावं लागतं. आणि त्यामध्ये स्त्रीला जेव्हा एखादं पद मिळतं तर गुणवत्तेवरतीच हे पदाचा विचार साधारणपणे केला जातो. पण ते पद मिळाल्यावर सगळ्यांचं सहकार्य कसं घ्यायचं हे कौशल्य घेत असताना हितसंबंधांचा संघर्ष हा अपरिहार्यपणे येतो. आणि जेव्हा स्त्रीचे मतभेद होतात तर जसं दोन पुरुषांमध्ये आपण पाहिलं, मतभेद झालं की माणूस जातीचा कार्ड वापरतो पुरुषांमध्ये सुद्धा, तसं स्त्रियांमध्ये तिला डाऊन करायला, तिला कमी लेखायला, तिची जातीबरोबरच स्त्रीत्व कशावरती केलं की ती डिस्टर्ब होऊन कोलमडून पडेल आणि तिचा सत्ता संघर्ष थांबवता येईल याच्याबद्दलचे काही आडाखे आहेत मानसिकतेमध्ये, पुरुषी मानसिकतेमध्ये.
पण मी इथे असं म्हणेन की स्त्रिया सुद्धा स्त्रियांच्या विरुद्ध अशा गोष्टी वापरतात, त्यामुळे तो एक मानसिकतेचा विषय, मूल्यांचा विषय आहे. आणि म्हणून राजकारणात स्त्रीला अजून तुम्ही म्हणालात की विधानसभेत स्थान मिळालंय, पण एकूण आकडेवारी पाहिली तर आज आपण 20% सुद्धा पोहोचलो नाहीये, परिषदेत सुद्धा नाही, विधानसभेत नाही. आणि प्रश्न तो नाहीये, पण जगामध्ये 15 देश असे आहेत मंदारजी की ज्याच्यामध्ये त्यांच्या कॅबिनेटमध्ये एकही महिला नाहीये. बरोबर. किंवा अमेरिकेमध्ये आता पहिल्यांदा कदाचित प्रेसिडेंटशिपला हिलरी क्लिंटन यांचं नाव समोर येतंय. म्हणजे ही ही परिस्थिती निश्चित आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती वंदना चव्हाण ही जी चर्चा आपण करतोय, तुमच्या संदर्भातला जो प्रसंग झाला पुण्यामध्ये, त्याच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा करत होतो. कुठेतरी तुम्ही ज्यावेळेला इतक्या वरिष्ठ पदावरच्या नेत्या असता, प्रत्येक पक्षामधल्या इथे आता बसलेल्या सगळ्या ज्या नेत्या आहेत त्या वरिष्ठ नेत्या आहेत, अनेक वर्षांचा तुमच्या मागे अनुभव आहे समाजकारणाचा, राजकारणाचा, आणि असं असताना कुठल्या तरी एका टप्प्यावरती येऊन तुम्हाला स्त्रीवरती अन्याय अशा पद्धतीची ज्यावेळेला एखादी हाकाटी द्यावी लागते, तुम्हाला असं वाटतंय का की आतापर्यंत तुमच्यावरती अन्याय होत नव्हता आणि आत्ताच हा अन्याय झालेला आहे? वंदनाताई, मला ऐकू येत नव्हतं आता. नाही, अजून ऐकू येत. प्रश्न तुम्हाला परत प्रश्न विचारतो की आतापर्यंत तुम्ही अनेक पदांवरती काम केलेलं आहे, खूप वरिष्ठ पदांवरती काम केलेलं आहे. इथे बसलेल्या सगळ्याच ज्या राजकीय पक्षांच्या नेत्या आहेत ह्या अनुभवी आहेत, म्हणजे अगदी काल आल्यात राजकारणामध्ये, अशातला काही भाग नाहीये. समाजकारणामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे तुमच्या सगळ्यांचा. हे सगळं असताना आता ज्यावेळेला तुम्ही हा आवाज उठवलेला आहे, कुठेतरी पक्षांतर्गत महिलांना संधी दिली जात नाहीये, डावललं जात आहे, गळचेपी होते, असा ज्यावेळेला तुम्ही सूर काढताय इतक्या वर्षानंतर राजकारणातल्या, का अशी परिस्थिती तुमच्यावरती येते? नाही, हा विशिष्ट आता जो इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे झालेला आहे. आपल्याला कल्पना आहे की आदरणीय पवार साहेबांचा हा पक्ष आहे ज्या पक्षात मी आज काम करतेय, आणि पवार साहेबांचं महिलांच्या संदर्भात पुढे येण्याची संधी देण्याचं एवढं प्रोत्साहन मला वाटतं इतर कुठलाच पक्ष देत नसेल. त्यामुळे माझा काय प्रॉब्लेम नाहीये, मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. पण माझ्या ज्या काही कलिग्स आहेत, विशेष करून आता जो इन्सिडेंट झाला की अश्विनीताई कदम ज्या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होत्या मागच्या वर्षी, आणि त्यांचं ज्या पद्धतीने बजेट त्यांना न विचारता त्यांना पूर्णपणे बगल देऊन हे डायव्हर्ट करण्यात आलं, आणि त्याच्यामुळे त्या ज्या डिस्टर्ब झाल्या, नॅचरली कोणी होईल ना, त्यांना विश्वासात घेऊन हे जर केलं असतं तर मला वाटतं ही परिस्थिती आली नसती. सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन एक षडयंत्र करून एका महिला स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचं पूर्ण बजेट कापणं आणि त्याच्यासाठी ते वर्गीकरण करणं, त्याच्यामुळे त्या अश्विनीताईंना आलेली निराशता ही बघितल्यानंतर मी एक महिलेसाठी उभी राहिलेली आहे. मला काही प्रॉब्लेम झाला नाही, मला कोणीही किती प्रॉब्लेम दिला तरी मी सक्षम आहे ते हँडल करायला. आणि मला वाटतं या पॅनलवरच्या नीलमताई असतील, देवयानीताई असतील, यशोमतीताई, मला वाटतं सगळ्या आम्ही चौघी सक्षम महिला आहोत, जे आम्हाला कोणी किती त्रास दिला तर आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. पण एखादी आमची कलिग असेल जी तितकी सक्षम नाही आमच्या, ती उभरतीये, ती नव्याने पदार्पण केलंय किंवा एक पद ती भूषवती, आणि तिच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही महिला तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. मग अपार्ट फ्रॉम पार्टी लाईन्स आय थिंक वी नीड टू डू इट. नाही, नक्की. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवयानी फरांदे, तुम्हाला प्रश्न आहे की जसं आता वंदनाताई म्हटलं की कुठेतरी स्थायी समितीमध्ये त्यांना स्टँडिंगमध्ये त्यांच्या वाटचा जो काही फंड होता तो कुठेतरी बाजूला नेला. मग ह्याला आपण अर्थसत्तेचं राजकारण म्हणून बघायचं की पुरुष आणि स्त्री सत्तेचं राजकारण म्हणून बघायचं? हा राजकारणातला एक भाग आहे, ह्याला पुरुष आणि स्त्री म्हणून बघून चालणार नाही असं मला वाटतं आहे. आणि मला वाटतं की वंदनाताई पण अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी आहेत ते काम करतायत. स्थानिक स्वराज्यामध्ये जिथं जिथं महिलांना संधी मिळालेली आहे, ह्या व्यासपीठावरती सगळ्याच महिला, म्हणजे नीलमताई मला वाटतं सोडल्या तर सगळ्या जणी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आलेलो आहोत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केल्यानंतर राजकारणामध्ये काम करत असताना अनेक वेळा अनेक अडचणी येत असतात. पण मला असं वाटतं की एकदा संधी मिळाल्यानंतर त्याला स्त्री पुरुष अशा पद्धतीने न बघता राजकारणातला एक भाग, राजकारण तेवढं काही सोपं नाहीये. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही मोठे होतायत किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करतायत तेव्हा राजकारणामध्ये अधिक त्रास दिला जातो, आणि त्याचाच एक भाग म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे. तुम्ही म्हणताय की राजकारणामध्ये ज्याला तुम्ही चांगलं काम करता त्यावेळेला अधिक त्रास दिला जातो. मग अशी नीलमताई सुद्धा म्हटल्यात की कदाचित ज्यावेळेला थ्रेट वाटायला लागते
त्यावेळेला कदाचित त्या स्त्रीला अधिक वेगळ्या पद्धतीनं तिच्या स्त्रीत्वाकडे अंगुली निर्देश केला जाऊ शकतो. ही सगळी जी अडचण असते, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा यशोमती ठाकूर, तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की मंदारजी मला असं म्हणायचं ह्याच्यामध्ये, मी स्त्री म्हणून म्हणत नाहीये, राजकारणामध्ये प्रत्येकालाच प्रत्येकाच्या स्थानापर्यंत पोहोचत असताना त्रास होत असतो. आणि त्यामुळे एखाद्या ठिकाणी जात असताना पुरुष, आपण महिला आहोत म्हणून त्रास दिला असं बघण्यापेक्षा आपण राजकारणामध्ये आहोत आणि सगळ्यांमध्ये काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. हे आपण विचार करून पुढे गेलो तर मला असं वाटतं की अडचणी आणि प्रश्न जे असतात सोडवता येतात, काम करता येतं. कदाचित अश्विनीताई कदमांचं ते काही बजेट असेल, त्यांच्या वॉर्डामधला निधी असेल, तो दुसऱ्या ठिकाणी वळवला गेला होता. ते मागच्या वेळेस स्थायी समितीच्या सभापती देखील होत्या. परंतु त्याच्यामुळे आपण असं म्हणून चालणार नाही की महिला आहेत म्हणून डावलला आहे, असं माझं मत आहे. अच्छा, पण राजकारणाचा एक भाग आहे, राजकारणाचा भाग आहे तुम्ही म्हणताय. यशोमती ठाकूर, तुम्हाला असं वाटतंय का की अलीकडच्या या सगळ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिला कुठल्याही राजकीय पक्षाच्या असतील त्यांच्याकडे दुय्यम स्थान म्हणूनच बघितलं गेलेलं आहे आतापर्यंत? मी ज्या पक्षामध्ये आहे, काँग्रेसमध्ये, त्या पक्षाच्या नेत्याच आमच्या एक स्त्री आहे. इंदिराजी पण काँग्रेसमधल्याच होत्या, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण 2-4 गोष्टी मला ह्या ठिकाणी नक्की सांगाव्याशा वाटतील. माझा अनुभव असा आहे की मी आमदार म्हणून ज्या वेळेला निवडून गेले, ठीक आहे, सक्षम होतो म्हणूनच निवडून आलो आणि इथं काही रिझर्वेशन नाही. पण निवडून आल्यानंतर आमच्यातलेच काही कलिग असे होते की जे म्हणत होते की नाही नाही, तुम्ही बाई आहात, तुम्ही असं केलं पाहिजे. एकंदरीत आपण जरी बघितलं की एवढे रिझर्वेशन्स आणि एवढं प्राधान्य महिलांना देण्यात येत आहे, तरी पण कुठेतरी पुरुष प्रधान आपला देश आहे, आपली संस्कृती कुठेतरी त्या गोष्टीला तडा देते की महिला सक्षम होऊ शकत नाहीत. आणि भरपूर वेळेला जनरली बोलत असताना देखील पुष्कळ वेळेला असं झालं जातं की नाही नाही, बायांना अक्कल नसते. तर हे हास्यास्पद आहे, कारण एकीकडे आपण बघतोय की अंतराक्षरावर पण स्त्रिया पोचतात आहे, एकीकडे आपण बघतोय की विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सगळीकडे महिला पोचतात आहेत आणि सायंटिस्ट आहेत, सगळीकडे सगळ्या फील्डमध्ये महिला पोचत असताना देखील आपल्याला असं जाणवतं की पुण्यासारख्या शहरामध्ये एका स्त्री सोबत तिचं बजेट हिरावून घेण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. तर हे पॉलिटिक्स जरी असेल तरी पण हे एक ती महिला होती, महिला आहे आणि म्हणून तिच्यासोबत या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यांना अंडर एस्टिमेट त्यांच्या पोझिशनला कुठेतरी केल्या जात असावं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. मी पण मला पण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. आम्ही जेव्हा DPDC मध्ये बसतो किंवा आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये बसतो, त्यावेळेला बजेट अलॉकेशन होतं, ज्यावेळेला आम्ही आमचे बजेट्स व्यवस्थित आले पाहिजे आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या एरियामध्ये जेव्हा बघतो, त्यावेळेला भरपूर वेळेला असं होतं की नाही नाही, त्यांना काय कळतंय अशा गोष्टी होतात. ही वास्तविकता आहे. अच्छा, पण ही वास्तविकता जी आहे, या वास्तविकतेकडे आपण अधिक बोला. कुठेतरी व्ह्यू आता बोला कुठेतरी व्ह्यू आपला बदलला पाहिजे. कुठेतरी आपण समानता आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतो, ज्या गोष्टी कायद्याने आपल्याला सगळ्या समानता दिलेल्या आहेत, त्या वास्तविक रूपामध्ये आपल्याला अजूनही दिसत नाही. सरपंच पती हीच टर्म फेमस आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या महिला असल्या तिथे त्यांचे नवरेच इंटरफिअर करताना आपल्याला दिसतात आणि तिकीट देत असताना देखील आपण बघतो की कोण माणूस सक्षम आहे, म्हणजे महिला रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी त्यांना देण्यात यावं. ही वास्तविकता आहे, याला आपण विसरून चालणार नाही. नक्की. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही गरज आहे. नक्की 2007चा कायदा नक्की. पण तुम्ही जे म्हणताय, तुम्ही अनेक वर्ष सगळ्या जणी एक प्रकारे सत्तेतल्या कारभारिणी आहात, एक प्रकारे या सगळ्या राजकारणाला अत्यंत जवळून बघताय. नीलमताई, तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे अर्थात आता वंदना चव्हाण यांनी तिथली परिस्थिती सांगितली आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक समोर विषय आलेला आहे. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यापकतेकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला असं वाटतं का की जो पुण्यातला प्रश्न आहे तो केवळ आणि केवळ अर्थसत्तेतला संघर्ष एवढाच तुम्ही बघायला पाहिजे आणि त्याला स्त्री आणि पुरुष राजकारण असा रंग द्यायला नको? मला असं वाटत नाही. याचं कारण असं की सभागृहांचं जे
राजकारण असतं त्याच्यामध्ये एका अर्थाने सगळे पक्ष वेगवेगळे असले तरी काही प्रमाणामध्ये सर्व पक्षांचे गटनेते मिळून काही अंडरस्टँडिंग करत असतात आणि पुढचे निर्णय घेत असतात तिथे. आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाचा जो गटनेता आहे तो पक्षाच्या प्रमुखांशी बोलून महत्वाच्या मुद्द्यांवरती त्याप्रमाणे ते सभागृह चालवत असतात. पुण्याच्या संदर्भामध्ये मला 2 गोष्टी दिसत आहेत. एक पहिलं म्हणजे मला हे मान्य नाही देवयानी फरांदे जे बोलल्या की त्याच्यात फक्त महिला म्हणून ते पाहू नये, ते फक्त महिला म्हणून नाहीये हे खरं आहे. कारण त्याच्यामध्ये बाकीच्या नगरसेवकांना स्वतःलाही बजेट पाहिजे होतं, ते बजेट त्यांना मान्य नव्हतं. परंतु हा जो वंदना चव्हाणांचा प्रश्न आहे की तिथे पुरुष स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष असता तर असं वागले असते का त्यांचे गटनेते किंवा महापौर, तर वागले नसते. ही पण वस्तुस्थिती आहे. कारण तो स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष मोठ्या प्रमाणात महानगरपालिका चालवण्यात अग्री करते या गोष्टीला. मोठ्या प्रमाणात महानगरपालिका चालवण्याच्या मध्ये एक त्या स्टँडिंग कमिटी अध्यक्षांची बऱ्याच वेळेला फार मोठी प्रगती झालेली दिसते आपल्याला. म्हणजे मी उपासाने बोलत नाहीये, ते अगदी एक स्टेपिंग ग्राउंड म्हणून स्टँडिंग कमिटी अध्यक्षानंतर मोठ्या पदावर जातात शहराचा विकास करत असताना. आता मला काय वाटतं, दुसरा मी जो मुद्दा बोलत होते की स्किल्स जी असतात ना की सगळ्यांना बरोबर घेणं, मग त्याच्यामध्ये ह्याला पण खुश करा, त्याला पण थोडे द्या, त्याला पण थोडे द्या, याच्यामध्ये त्या निगोसिएशन स्किल मध्ये एखादेच महिला कमी पडत असतील, त्याला काही कारण असतील आणि ते तसं करणं शक्य आहे की नाही महिलांना, हाही प्रश्न आहे. याचं कारण असे म्हणणार की मला आता कुठल्या पक्षावर टीका करायची नाहीये, बऱ्याच वेळा लोकांच्या संध्याकाळी कुठेतरी भलतीचकडे बैठका होत असतात की जिथे त्या महिला त्या चर्चेत असतात की नाही मला शंका वाटते काही वेळेला. आणि यांनी एवढा नॉईज केला नसता, यांनी आरडाओरडा केला नसता या महिलांनी, तर त्यांचं म्हणणं बाहेर सुद्धा आलं नसतं. आणि म्हणून मी त्यांच्यातल्या काहीतरी गोंधळाला फूस अजिबात देत नाहीये. ज्यावेळेला फक्त मला अजून एक असं वाटतं की त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बाजू मांडायला हवी होती की आमचं हे जे झालं ते बजेट आम्हाला तुम्ही परत द्या. एकदम आंदोलन वगैरे म्हणजे काय असतं की शेवटी प्रत्येक पक्षामध्ये त्या पक्षाची शिस्त असते. आणि म्हणून मी असं म्हणेन, पण स्त्रियांच्या आता अपेक्षा वाढत चालल्या आहेत, त्याचं हे द्योतक आहे आणि ते स्वाभाविक आहे द्योतक जे आहे ते. अजून मला एक सांगायचंय की कुठे फरक पडतो, पुरुषांचे मतभेद झाले तर ते एकमेकावर चिडतात, भांडतात, वेळ आली तर एकमेकाला एखादी मुस्काडीत मारतात. स्त्रीशी मतभेद होतात त्यावेळेला ते डायरेक्टली असं करू शकत नाहीत आणि तिथे ते इनव्हेरिबली चारित्र्य हननाचं हत्यार वापरतातच. अगदी म्हणजे तिथे तिला ताई म्हणत असतील तर बाई म्हणायला लागतील 4 चौघामध्ये, अजून काही तिच्या वैयक्तिक गोष्टी नको त्या शोधतील, तिच्या कुटुंबियांना जाऊन उचकवण्याचा प्रयत्न करतील, तिच्या वॉर्डामधल्या कार्यकर्त्यांसमोर तिच्याबद्दल घाणेरडं काहीतरी बोलत राहतील. आणि हे जे करणाऱ्या प्रवृत्ती आहेत ना ते स्वतः कसे असलेलं चालतं बरं का. हा सगळ्यात विनोदी भाग आहे त्याच्यामध्ये की त्यांना कुठलाही नियम नाहीये, निकष नाहीये. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही दोघांना सारखे निकष लावा ना. आणि म्हणून महिला सुद्धा कुठे चारित्र्य हनन करत असतील महिलेचं तर ती एक पुरुषी वर्चस्व मूल्यातून घडलेली संकल्पना आहे आणि ती अशा प्रसंगांमधून बदलायला सुरुवात होते असं मला वाटतं. नक्की, अर्थात. आणि तुम्ही अतिशय मोकळेपणाने ही चर्चा करताय त्यामुळे सुद्धा तुम्हाला खरं तर आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचं कारण हे आहे की तुम्ही आता म्हटलात की स्टँडिंगलाच पुरुष जास्ती जाण्याचं कारण काय. वंदनाताई, तुम्हाला असं वाटतंय का की ही जी अर्थसत्ता आहे, म्हणजे आता कुठेतरी अशी परिस्थिती आली या राज्यामध्ये की हळूहळू या सगळ्या स्त्रिया, राजकारणातल्या स्त्रिया, तुम्ही सगळ्या मिळून कुठेतरी ही जी अर्थसत्ता आहे त्याच्याही आसपास जायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे संघर्ष आता येणाऱ्या काळात वाढतील असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही मला विचारलं. वंदना चव्हाण, तुम्हालाच प्रश्न मला अर्थसत्ता ह्याचा काय विशेष म्हणजे मत किंवा त्याचा रेफरन्स किंवा त्याचा दखल घेणं मला महत्वाचं वाटत नाही. आफ्टर ऑल स्टँडिंग कमिटी म्हणजे पुणे शहराची अर्थव्यवस्था करण्याची ती कमिटीच आहे, त्यामुळे त्याच्यात काय वावगं आहे असं मला वाटत नाही. इश्यू कुठला आहे, इश्यू म्हणजे ही दुसरी जरी कमिटी असती आणि त्या ठिकाणी एखाद्या महिलेने तो विचार किंवा ठराव केला असता किंवा तिला बगल दिली असती तर हे पुरुषाच्या बाबतीत झालं असतं का हा प्रश्न आहे. स्टँडिंग कमिटी ही अर्थकारणाचीच कमिटी आहे बिकॉज तिथं संपूर्ण शहराचं फायनान्स ते डिसाईड करतात, त्यामुळे त्याच्यात काय वेगळं आहे असं मला वाटत नाही. पण एक तर महिला स्टँडिंग कमिटीवर फार कमी जातात, चेअरमॅन्स त्याहून की कमी असतात. मग एखाद्या महिलेला जर ही जबाबदारी मिळाली असेल तर तिला पूर्णपणे डावलून तिच्या संपूर्ण वॉर्डाचं बजेट वर्गीकरण करणं हे कितपत बरोबर आहे. आणि आता नीलमताईंनी ज्याचा उल्लेख केला की लगेच आंदोलन करायला नको होतं, पक्षामध्ये बोलायला पाहिजे होतं. मी आपल्याला सांगू इच्छिते, कारण हे खरं वैयक्तिक बाब आहे, मी इथं
सांगावं की नाही ह्याची मी थोडी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. पण त्या रात्री एकतर अश्विनीला हे माहिती सुद्धा नव्हतं काय झालंय. तिला माध्यमांकडनं कळलं की असं असं तुमचं बजेट पूर्ण डायव्हर्ट झालेलं आहे. कारण तिला ती मीटिंग चालू असताना भाजपची एक नगरसेविका तिने तिला बाहेर बोलून घेतलं. त्यावेळेला बाकीच्या पक्षाचे पण काही नगरसेवक आले, तिला बोलतं ठेवलं आणि तिला बोलतं ठेवत असताना आत हा ठराव करून घेतला. मला वाटतं दिस इज अल्टिमेट. हे म्हणजे सर्व पक्षांनी मिळून हे षडयंत्र केलं. आणि त्या रात्री जेव्हा ती माझ्या घरी आली, तिची परिस्थिती बघितल्यानंतर मला खरंच भीती वाटली की ही काहीतरी बरं वाईट करून घेईल तिचं. आणि तिने मला ठाम सांगितलं की उद्या मी एकटी त्या वेलमध्ये बसणार आहे. आता तिने एकटीने बसणं त्यापेक्षा आम्ही महिलांना सगळ्यांनी तिला साथ देणं हे महत्वाचं आहे की नाही. नक्की तर तिला एकटीला बसून द्यायचं आणि मग तुम्हीच म्हणायचं ती एकटी महिला बसली आणि इतर महिलांनी तिला साथ दिली. बरोबर. आम्ही सगळ्यांनी तिला साथ दिली आणि साथ एवढ्यासाठी दिली कारण त्या महिलेवर ह्या पद्धतीचं चुकीचं झालेलं आहे आणि आम्ही तिच्या बरोबर आहोत. हा संदेश आम्हाला सगळ्यांना द्यायचा. आणि या पद्धतीचं कुठल्याही फील्डमध्ये महिला असेल, म्हणजे राजकारण सोडा, कुठल्याही फील्डमध्ये एखादी महिला असेल जिच्यावर ह्या पद्धतीने एक पुरुष प्रधान संस्कृतीचा जिथं अजूनही अंश आहे त्या पद्धतीने ते असं वागणार असतील तर त्या ठिकाणी आम्ही महिला धावून जाणार आहोत. आणि मला वाटतं इथं नीलमताई असतील, यशोमतीताई असतील, आमची सगळ्यांची ती जबाबदारी आहे. कारण आम्ही चौघी प्रस्थापित एक पोझिशनवर आहोत. म्हणजे आम्ही इतर महिलांना दिलासा देण्यासाठी आमची ती पोझिशन, त्याचा उपयोग आम्ही करून. हा, मला एक छोटं उदाहरण दुसरं द्यायचंय. काय आपण हे सगळं पक्षाच्या बद्दल बोलतोय पण विधान परिषदेमध्ये विधान परिषदेत यशोमती तुमच्याकडे येतो एक मिनिटामध्ये. आधी नीलमताई बोलतात. मला एक इथे सांगायचंय की या घटनेच्या बद्दल बोलत असताना मला एक उदाहरण आठवतंय. सगळीच निगेटिव्ह उदाहरण आहेत असं नाहीये मंदार. विधान परिषदेत पहिल्यांदा जेव्हा आमच्या प्रस्तावावरती भाषण करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं. तर एकदा प्रस्तावावरती कायदा सुव्यवस्थेवरती सुरुवात करायची होती. नितीन गडकरी त्यावेळेला आमचे विरोधी पक्ष नेते होते आणि उद्धवजींनी त्यांना फोन केला आणि सांगितलं की कायदा सुव्यवस्थेची चर्चा आहे तर तुम्ही नीलमताईंना सुरुवात करू द्या. आणि मला खरोखर ती खूप मोठी संधी होती. कारण का जे विरोधी पक्ष नेते किंवा नेते मंडळी मांडतात तर त्यांनी फक्त 2 वाक्याचं भाषण केलं नितीन गडकरींनी. त्याच्यानंतर विनोद तावडेंनी पण अनेक वेळेला आम्हाला संधी दिली आणि तिथे मी आणि भाई गिरकर या दोघांनी त्या प्रस्तावावरती भाषण केली. आणि हे करत असताना दिवाकर रावते यांना वगैरे उद्धवजींनी सांगितलं होतं आणि ते सगळं सांगितल्यावर पक्षश्रेष्ठींमुळे शेवटी आम्हाला संधी मिळते. मुद्दा काय, पक्षश्रेष्ठींचं लक्ष जर का अशा पद्धतीने स्त्रियांना डावललं जात आहे आणि म्हणून आपण त्यांना योग्य त्या पद्धतीने त्यांचा निर्णय वापरण्यासाठी लक्ष ठेवलं पाहिजे. ही भूमिका जर का असेल ना तर संधी, नाही तर सभागृहामध्ये सुद्धा यशोमतीला माहिती आहे शेवटी महिलांना 5-10 मिनिटं बोलायला मिळतं आणि ते जे मगाशी म्हणाल्या की अर्थसंकल्पात तुम्ही फक्त महिला बाल विकासवर बोला, अशा पद्धतीने एक समाजाची चौकट असते बघायची. तर ती तोडण्यासाठी सारखे आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि पक्षश्रेष्ठींचं त्याच्यात लक्ष असेल तरच न्याय मिळतो, ही पण वस्तुस्थिती आहे. नक्की. अर्थात यशोमती ठाकूर, तुम्हाला कधी अशा प्रकारचा अनुभव आलाय वैयक्तिक, ज्या पद्धतीनं कुठे एक महिला म्हणूनच तुम्हाला मागे सारण्यात आलं आणि कदाचित हा सगळा कार्यक्रम जो आहे तो अनेक महिला राजकारणी बघत असतील, त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय एक सल्ला द्याल? कारण ज्या वेळेला नवीन एखादं राजकारण, तुम्ही तरुण आहात, सुरुवातीला राहुल ब्रिगेड म्हणून त्याचं नाव घेतलं गेलं आणि मग त्यानंतर तुम्हाला कदाचित ते कवच असेल पक्षांतर्गत, पण ते कवच ज्यावेळेला काही कारणामुळे इकडे तिकडे नसतं, तुमच्या सोबत नसतं, प्रत्येक वेळेला त्यावेळेला त्या कवचाची तुम्हाला साथ नसते, असं ज्या वेळेला होत असेल त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी एक प्रकारची माघार घ्यावी लागली किंवा तुम्ही त्याच्यात संघर्ष काही पद्धतीने केला किंवा नाही? मी काही गोष्टी नक्कीच आपल्या सगळ्यांसोबत शेअर करू इच्छिते. कारण जसं तुम्ही म्हटलात की सगळ्या महिला हा कार्यक्रम आणि नॅशनल वाईड हा कार्यक्रम बघत असतील आणि त्यांना ह्याच्यातून नक्कीच प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आम्ही जे आहोत आज 4 जणी आपल्या समोर, थोडासा डिफरन्स आहे. बाकी सगळेजण शहरी भागातले आणि मी ग्रामीण भागातली आहे, पण आम्ही 4 अतिशय सक्षम आहोत आणि मी त्यातल्या त्यात मी भरपूर नशीबवान आहे की मला कवच आहे, ही वास्तविकता आहे आणि मला मोठं कवच आहे म्हणून मला तेवढा त्रास होत नाही. पण प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे सांगत नसतो. जो त्रास
द्यायचा एक स्त्री म्हणून, एक स्त्री एक सॉफ्ट टार्गेट असते आणि सर्वात मोठं टार्गेट तिचं चारित्र्य हनन या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये होतं, त्यातल्या त्यात राजकारणामध्ये होतं. आणि राजकारणामध्येच नव्हे तर तुम्ही बघा बाकी कॉर्पोरेट सेक्शन मध्ये, बाकी काही वेगळ्या इंडस्ट्रियल फील्ड मध्ये सुद्धा महिलांकडे बघायचा दृष्टिकोन बिलकुल सगळ्या क्षेत्रांमध्ये हा त्रास, म्हणजे महिला कितीही मोठी झाली तरी तिला तो त्रास होत असतो. आणि महिलामध्ये एक ती वेगळी शक्ती असते, ती समजू शकते की ही व्यक्ती बरोबर आहे, ही व्यक्ती बरोबर नाही, किंवा मला या दृष्टिकोनातून बघतायत किंवा मला दुसऱ्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतायत. मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटेल की त्रास होणारच. चॅलेंजिंग फील्ड असली तर त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस स्वीकाराव्याच लागणार. म्हणजे माझं मी छोटीशी गोष्ट सांगते की मागच्या 5 वर्षांमध्ये माझ्या जिल्हाध्यक्षांनी कधीच मला असं समजलं नाही की हे आमदार आहे म्हणून. त्यांनी कधीच माझा बॅनरवर फोटो टाकला नाही किंवा कधीच मला तो मान सन्मान दिला नाही, पण मी घाबरून गेली नाही. आज मी माझं काम करत राहिले. आज ज्या वेळेला मला परत पक्षाने तिकीट दिली आणि त्या जिल्हाध्यक्षाला परत तिकीट दिली, त्याचं डिपॉझिट जप्त होऊन गेलं आणि मी या वावटाळ्यात सुद्धा निवडून आली. तर माझं महिलांना असं मी सांगू इच्छेल की घाबरायचं नाही. फेस युअर बॅक टुवर्ड्स द वर्ल्ड अँड द वर्ल्ड इज ॲट युअर बॅक. मलाही भरपूर वेळेला असं सांगितलं जातं की तुम्ही महिला आहे, तुम्ही असं बोललं नाही पाहिजे, तुम्ही एवढ्या जोरात बोलू नका. मी म्हटलं हे बघा, आजच्या ठिकाणी मी आमदार आहे आणि तुम्ही आमदार आहे, की तू पुरुष आणि महिला म्हणून नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलू शकतात त्या सगळ्या गोष्टी सक्षमतेने मीही बोलू शकते. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी समजतात तेवढ्या सक्षमतेने मीही समजू शकते. किंबहुना वंदनाताईंना आणि नीलमताईंना सुद्धा अनुभव असेल. बघा, आज नीलमताई आज मिनिस्टर राहायला पाहिजे होत्यात, पण आज त्यांना डावल नाही गेलं. का डावलल्या गेलं? मला पक्ष नाही बोलायचा इथे, पण एक स्त्री आणि पुरुष म्हणून ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला मला भरपूर वेळेला मीडियावाले मंडळी म्हणतात किंवा आमच्या पक्षांतर्गत लोक म्हणतात की जा तुम्ही पंकजाताईंवर काही बोलून या. म्हटलं मी नाही बोलणार पंकजाताईंवर. पंकजाताई एक सक्षम महिला आहे आणि त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांना टार्गेट करतात कारण त्या महिला आहे म्हणून. ही वास्तविकता आहे आणि ती एक सक्षम महिला आहे. उद्या तिचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणून तिला टार्गेट करतात. तसं टार्गेट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फील्डमध्ये एका सक्षम महिलेला अजूनही आपल्या देशामध्ये त्या होत असतात. ही वास्तविकता आहे. महिलांना मला असंच सांगावं असं वाटेल, म्हणजे आता कदमताईंना पण हे सांगावं असं वाटेल की कदमताई तुम्ही पण या सर्व गोष्टींना घाबरून न जाता तुम्ही सामोरे व्यवस्थित फेस करा. कायदेशीर प्रत्येक गोष्टी समजून घ्या. कोर्टात जायचं असेल तर कोर्टात जा किंवा मग काय तुमचा हक्कभंग असेल तो तुम्ही त्या ठिकाणी मांडला पाहिजे. महिलांनी आपला अधिकार काय आहे हा जाणून घेतला पाहिजे. कायदेशीर तो महिलांना मांडता आला पाहिजे. पक्षांतर्गत सुद्धा तो त्या ठिकाणी त्यांना नक्की यशोमती तुम्ही जे म्हणताय पक्षांतर्गत जगता आलं पाहिजे. नक्की यशोमती तुम्ही जे म्हणताय की पक्षांतर्गत त्या अर्थाने प्रत्येक पक्षामध्ये आजच्या या सगळ्या सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला खरं तर एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली. एक ब्रेक घेऊया. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. या चर्चेमध्ये अर्थात महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांमध्ये महिलांची स्थिती काय आहे आणि त्याहीपेक्षा महिलांसाठी विशेष वेगळं असं स्वतंत्र व्यासपीठ त्या पक्षांमध्ये आहे किंवा नाही, आणि असलं तर ते अधिक चांगलं कसं होईल याविषयीची सुद्धा चर्चा करूयात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला आरक्षणाचा खऱ्या अर्थाने सक्षमीकरणासाठी उपयोग होतोय का, नव्या महिला ज्या राजकारणात येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला असणार आहे या सगळ्या अनुभवी नेत्यांचा, तेही आपण पाहणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय भारतीय राजकारणात महिलांना दुय्यम स्थान दिलं जात आहे का आणि येणाऱ्या काळात ही सगळी परिस्थिती कशी असेल. काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. विशाल सोरटे म्हणतात चूल आणि मूल या गोष्टींना थारा न देता स्त्रीला सुद्धा समान नागरिक हक्क देऊन राजकारणात स्थान देण्यात यावं. प्रवीण केदारे म्हणतात पुरुषी मानसिकतेमुळे भारतात सर्वच क्षेत्रामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं हे वास्तव आहे. रामदास पुटमाळी म्हणतात राजकारणात महिलांना दुय्यम स्थान मिळत असतं तर आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती झाल्या नसत्या. आणि बाळासाहेब अरुणराव जोशी म्हणतात भारतीयांची कुटुंबापासून सर्वच क्षेत्रामध्ये महिलांविषयी मानसिकता दुय्यमच आहे. बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला पक्ष कुठलेही असतील प्रत्येक पक्षामध्ये किंवा तुम्ही इतके वर्ष आज राजकारणामध्ये आहात
स्त्रियांना पद्धतशीरपणे स्किल म्हणजे विल तर आहेच अनेक स्त्रियांमध्ये पुढे येण्याचं, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे, पण त्यांना स्किल लेवलला कौशल्याच्या अनुषंगाने राजकारणामध्ये काही प्रशिक्षण देण्याची मानसिकता कुठल्याच राजकीय पक्षामध्ये आता दिसत नाहीये किंवा त्या पद्धतीची कुठली यंत्रणा त्या राजकीय पक्षांमध्ये नाहीये. असं असताना स्त्रिया पुढे येतील कशा येणाऱ्या काळामध्ये? एक तर आज आपण जे शीर्षक ह्याच्या खाली बोलतोय IVN लोकमतच्या की दुय्यम स्थान मिळतं का, तर मी म्हणेन नाही देत. म्हणजे असं सरसकट आपण जनरलायझेशन करू शकत नाही. कारण मी असेल, नीलमताई असतील, आम्ही सगळे अशी उदाहरणं आहोत की आम्हाला कधी दुय्यम स्थान दिलं गेलं नाहीये. किंबहुना आमच्याकडे कर्तृत्व आहे म्हणून उलट आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने संध्या आमच्या पक्षांनी आम्हाला दिलेल्या आहेत किंवा नेते मंडळींनी दिल्या आहेत. माझ्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर म्हणजे मी अनेक वेळेला नको अजून मला काही वर्षांनी नंतर बघू, त्यावेळेला पवार साहेबांनी आज पण राज्यसभेला जायची संधी मिळाली. त्यामुळे आपण जनरलायझेशन करायला नको. कारण तुमच्या पण आता प्रतिक्रिया आल्या त्या मिक्स्ड होत्या. दुय्यम स्थान सगळीकडे सरसकट मिळतं असं नाही. किंबहुना आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला संधी मिळाली. पण निश्चितपणे ज्या नवीन काही महिला येत आहेत, पूर्वी असं होतं 1992 मध्ये ज्या वेळेला पहिल्या प्रथम 33% रिझर्वेशन महिलांसाठी झालं आणि त्याची मी एक प्रोडक्ट आहे की कधी ध्यानीमनी पण नव्हतं आपण राजकारणात येणार, मला येण्याची संधी मिळाली. त्याला महानगरपालिका काय, त्याचं कामकाज काय, कसं करायचं हे निश्चित माहित नव्हतं. पण त्यावेळेला शासनाने अतिशय मनापासून आमच्यासाठी अनेक ट्रेनिंग प्रोग्राम घेतले की आपण काम कसं करायचं, तो कायदा काय, BPMC ऍक्ट काय, आपले अधिकार काय, आपल्या जबाबदाऱ्या काय, आणि ह्या पद्धतीने आम्ही कामाला सुरुवात केली. आणि ह्या इनफॅक्ट ट्रेनिंग प्रोग्राम्समुळे कदाचित आम्ही कणभर पुरुष कॉर्पोरेटर्स पेक्षा अधिक सक्षम देखील झालो. कदाचित ते कुठंतरी आम्हाला वाटायचं की आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने एखादा इश्यू मांडतोय तर हे बाकीच्यांना माहित नाही तो आपण इश्यू मांडतोय. तर उलट ते पॉझिटिव्ह जाण्याच्या दृष्टीने पेक्षा काही जणांमध्ये ते नेगेटिव्ह सुद्धा झालं की अरे ही आपल्यापेक्षा स्वतःला फार शहाणी समजते. सो असं पण होऊ शकतं. पण आता निश्चितपणे महिला ज्या राजकारणात येत आहेत, विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येतात, इट्स अ स्टेपिंग स्टोन टू गो फॉरवर्ड. म्हणजे विधानसभेला, विधान परिषदेला किंवा खासदार म्हणून जाण्यासाठी. तर ते स्टेपिंग स्टोनच घेत असताना मला असं वाटतं ट्रेनिंगची निश्चित गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो. नुसत्या महिला नगरसेवकांसाठी नाही, पुरुष नगरसेवकांसाठी सुद्धा घेतो. इनफॅक्ट मला असं वाटतं पुण्यातले जे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये जर आपण टॅली पाहिली, सगळ्यात जास्त जर ट्रेनिंग प्रोग्राम्स कोणी घेतले असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतले. आणि आता इलेक्शनच्या दृष्टीने सुद्धा आम्ही ऑलरेडी एक आराखडा केलाय. इनफॅक्ट आम्ही हे एक स्टेप पुढे केली आहे की जर जे इच्छुक आहेत त्यांनी जर एक 7 विषयांचा ट्रेनिंग मॉड्यूल कंप्लीट केला तरच त्यांनी उमेदवारी मागावी, नाही तर त्यांनी मागूच नाही. ह्या पद्धतीचा आम्ही एक निश्चय सुद्धा केलेला आहे जेणेकरून जो उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचा जाईल तो अतिशय सक्षम आणि माहिती असलेला असा उमेदवार त्या ठिकाणी जाईल. ह्या पद्धतीचे इनपुट्स आम्ही सातत्याने देतो. अर्थात किती केलं तरी ते कमीच आहे, आणखीन करण्याची गरज आहे. महिलांच्या दृष्टीने कॉन्फिडन्स बिल्डिंग हे फार महत्वाचं आहे. कारण जरी त्यांना माहिती असेल तरी सभागृहात गेल्यानंतर आता यशोमतीताई, नीलमताई म्हणाल्या की महिलांना विषय कुठला, तर महिला बालकल्याण. मला आठवतंय पर्यावरणाचा विषय आला सभागृहात महानगरपालिकेमध्ये, हा तुझा विषय, बस म्हणजे वंदना चव्हाणचा विषय. आपण सगळे खाणे बोलत याच्यावर किंवा महिला बालकल्याण की महिलाच का बोलल्या पाहिजे, जेंट्स का बोलू शकत नाही. शेवटी महिला विषय हा महिलांचा नाहीये, हा समाजाचा विषय. त्यामुळे ही सुद्धा सेन्सिटिव्हिटी पुरुषांमध्ये येणं ही अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्यासाठी महिलांचंच फक्त ट्रेनिंग नाही, पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा ट्रेनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्की म्हणजे राजकीय पक्षांतर्गत असलेल्या पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी ते राजकीय पक्ष तुमचे काय करतायत हे सुद्धा त्या निमित्ताने महत्वाचं आहे. देवयानी फरांदेंना प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी एक स्त्री म्हणून ज्याला तुम्ही राजकारणात येतात, एका कर्त्या भूमिकेमध्ये तुम्ही ज्यावेळेला येता त्यावेळेला कुठेतरी काहीतरी राहून जातं, स्त्रीत्व म्हणून जगण्याचं काही राहून जातं की तुम्हाला अधिक त्याच्यामध्ये एक प्रकारे नवीन एक प्रदेश एक प्रकारे तुम्हाला पादाक्रांत करायला मिळतो, अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या एकूण करिअरमध्ये आतापर्यंतच्या तुम्हाला दिसली आहे? कारण अनेक महिला ज्या राजकारणात येऊ इच्छितात त्यांच्या समोर अनेक प्रश्न असू शकतात. त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं की आता सुद्धा राजकारणात येण्याची महिलांची परिस्थिती आहे का, की तुम्ही अपवादात्मक परिस्थितीत आल्या होत्यात आणि आता येण्याची काही गरज नाही?
आवाज दिला. देवयानी तुम्हाला प्रश्न विचारला. राजकारणामध्ये हॅलो, हं. मी आवाज कट झाला. आवाज आता येतोय? हा. हॅलो. हं. राजकारणामध्ये महिलांनी येण्याची खूप आवश्यकता आहे असं मी म्हणेल. भारतीय जनता पार्टी हा महिलांना राजकारण हॅलो येतोय ऐकू? हो, येतोय बोला. राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी राजकारणामध्ये महिलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने स्थान दिलं जात आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेमधील 33% आरक्षण महिलांसाठी खास ठेवण्यात आलेलं आहे. ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 20 महिलांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकीट दिलं गेलं होतं आणि 12 महिला यावेळेस निवडून आल्या. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच पक्षांमधून महिला निवडून येत आहेत. 50% आरक्षण झालेलं आहे. आणि महिलांना जिथं संधी मिळते तिथं महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांचं राजकारणामध्ये येणं हे खूप आवश्यकता आहे. आणि महिला आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्षांकडे विविध आकर्षित होत आहेत. भारतीय जनता पार्टीकडे महिलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की राजकारणामध्ये अधिक महिलांनी यायला पाहिजे. मतदानाचा जर आपण विचार करा तर 50% हा महिलांचं मतदान असतं. आणि त्यामुळे जिथं महिलांना संधी मिळालेली आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की काही वेळा महिला निवडून येतात परंतु घरातून त्याचे पती असतील, त्यांचे दीर असतील, त्यांचे नातेवाईक असतील ते त्यांना काम करू देत नाही. परंतु ज्या ठिकाणी महिलांना मोकळीक दिली जाते, तिला काम करू दिलं जातं, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते, त्या तयार होतात. आणि आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम केलेल्या अनेक महिला अशा पद्धतीने तयार झालेल्या आहे आणि आज विधिमंडळामध्ये देखील काम करतात. म्हणजे वंदनाताई देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि स्थानिक स्वराज्यामध्ये काम केल्यानंतर गावाच्या सरपंचपदी जरी आपण विचार केला तर अनेक सरपंच महिला की त्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता, पण त्या खूप छान पद्धतीने म्हणजे इतकं कौतुक वाटतं त्यांचं कधी कधी त्यांच्याकडे बघितल्यानंतर की त्या इतकं चांगलं काम करतात. काही ग्रामपंचायतीने तर असंही केलेलं आहे की महिलांच्याच हाती सत्ता दिलेली आहे की त्या चांगलं काम करतील म्हणून. पूर्वी जी स्त्री विरोधी भूमिका होती समाजामध्ये ती आता थोडीशी बदललेली आहे. आणि स्त्रीची स्वीकार्यता जी आहे समाजामधली ती वाढत चाललेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये राजकारणामध्ये असेल, कुठलंही क्षेत्र असेल, महिलांना काम करताना त्रास होत असेल, परंतु आपण एका वेगळ्या ह्याच्यातनं बदलातून चाललेलो आहोत. आणि अजून एक 10 ते 15, 20 वर्षाच्या कालावधीमध्ये हा मोठा फरक पडेल. परंतु तो फरक होत असताना महिलांनी राजकारणाकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. नाही, नक्की नीलमताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कारण यशोमती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण विचार केला तर आज लोकसभेमध्ये सुमित्राताई महाजन ह्या सभापती आहेत. नाही, नक्की प्रत्येक पक्षामध्ये देशामध्ये सुद्धा असे काही आपल्याकडे राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये तिथे महिला प्रमुख आहेत. याच्यामध्ये मुद्दा नाही. मुद्दा असा आहे, नीलमताई तुम्हाला जो विचारायचा आहे, देवयानी फरांदे म्हणाले की अनेक ग्रामपंचायतींमध्ये असतील, ठिकठिकाणी सरपंच आहेत, पण या सगळ्या महिला मग जातात कुठे? अगदी खूप मोठ्या महिला नेता सुद्धा आपल्या या राज्यामध्ये झालेल्या आहेत, पण त्या महिला नेत्यांचा आता आवाज कुठे येताना दिसत नाही. जातात कुठे या सगळ्या महिला? मला याच्यात नंतर एक सांगायचं की स्वाभाविक आहे, म्हणजे देवयानीताई वयाने लहान आहेत त्यामुळे त्यांना 93 नंतरच राजकारण सुरू झालंय असं वाटतंय का मला माहित नाहीये. कारण आरक्षण येण्याच्या आधी पण इथे महिलांचं राजकारणात स्थान होतं. आणि त्याच्यामध्ये चळवळीमधून लढलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यामध्ये मग अगदी मृणाल गोरे असतील, जयवंतीबेन मेहता असतील, अहिल्या रांगणेकर असतील, तारा रेड्डी असतील, अशा अनेक महिलांनी अनेक वर्ष स्त्रियांचा राजकारणात सहभाग वाढवलाय की ज्याला आरक्षण नव्हतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून आलेल्या ज्या महिला आहेत त्यांना निश्चितपणे राजकारणासाठी फायदा मिळू शकतो. पण तुम्ही जर का एकूण आकडेवारी पाहिली की 94 पासून ते आज 2016 पर्यंत म्हणजे जवळजवळ 5 टर्म्स महापौर महिला झाल्या, जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या, तुमचा जो प्रश्न आहे पंचायत समितीच्या सभापती झाल्या, त्यातल्या किती स्त्रिया खरोखर राजकारणाच्या व्यापक पटलावरती काम करू शकल्या? किंवा याला कारणच असं आहे की त्या आरक्षणाच्या पद्धतीमध्ये त्या स्त्रीला स्थान मिळतं आणि नंतर तिथलं आरक्षण बदललं की आपोआपच राजकीय पक्षांना त्यांना दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तींना ऍडजस्ट करावं लागतं. त्यामुळे आरक्षणाचा जो आपला मूळचा पाया आहे त्याच्यामध्ये स्त्रियांची संख्या नक्की वाढली, पण सातत्याने त्यांना कामाची संधी मिळण्याच्यासाठी खूप अडथळे पण स्त्रियांना येतात, ही त्याच्यातली एक वस्तुस्थिती आहे. दुसरा याच्यामधला भाग असा आहे की आपली गाडीचा ड्रायव्हर बदलला, गाडीमध्ये महिला येऊन बसल्या ड्रायव्हिंगला, पण सिस्टीम तीच आहे, सगळा आवाज तोच येतो आहे, वायपर जुनेच आहे, टायर थोडेफार बदललेत. त्यामुळे मला असं वाटतं, आणि मी चळवळीच्या महिलांच्या चळवळीमध्ये
काम करते आपल्याला कल्पना आहे जवळजवळ 84 सालापासून नक्की. विद्यार्थिनी असल्यापासून. त्याच्यात आम्हाला जे दिसतं त्याच्यामध्ये तालुका स्तरापासून ते अगदी शहरातल्या वॉर्ड स्तरापर्यंत महिला, आदिवासी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण मिळालंय त्यांना काही काम करायचं आहे, पण अधिकारी त्यांना वेळ देत असताना खूप अडचणी काही वेळेला काही जणांना त्या फेस कराव्या लागतात. आम्ही एक सूचना मांडली होती आणि मला असं वाटतं गेल्या आधी गव्हर्नमेंटनी पण त्याच्याबद्दल काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यात काही वेळ हा महिला पदाधिकाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांनी खास ठेवावा की जेणेकरून त्यांना काही वेगळी माहिती वाटली, त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नाही तर त्यांना त्याच्यात मार्गदर्शन होईल. दुसरं जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंग, त्याच्या तपशिलात जाता येणार नाही, परंतु शेवटी आरक्षण कशासाठी आहे, कशासाठी महिला आमदार पाहिजेत, कशासाठी महिला खासदार पाहिजेत, तर सामान्य स्त्रीचे प्रश्न सोडवून तिचं जीवन सुकर व्हावं यासाठी महिलांचं स्थान आहे ना. आणि त्याच्यामुळे प्रतिभा पाटील झाल्या किंवा सुमित्रा महाजन झाल्या किंवा आमच्या आमदार झाल्या किंवा मी स्वतः आमदार झाले, तर आमची अपेक्षा जी आहे की रेल्वेचं बजेट असेल किंवा इतर जी बजेट्स असतील त्या प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक यंत्रणा उभी करायला या महिलांच्या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे. मी स्वतः याच्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांशी बोलणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतंच UN विमेन बरोबर याबद्दलचा लेखी करार केलेला आहे की जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटसाठीची सक्षमता वाढवणं. आणि आंतरराष्ट्रीय बोलायला वेळ नाही, पण आज असं ठरलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघात आता मार्च महिन्यात जे अधिवेशन झालं त्याच्यात की 2030 पर्यंत म्हणजे अजून वेळ आहे, आता 50% स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात असाव्या ही त्याच्यामधली अपेक्षा आहे. पण ह्या प्रशिक्षणातून पुरुषांची मानसिकता बदलते का, तर बदलत नाहीये. कारण नवरा बायको दोघेही निवडून येतात अनेक ठिकाणी आणि मग मगाशी जो उल्लेख झाला फरांदेंकडून की पुरुष वर्ग सगळी ती भूमिका चालवतं. माझं म्हणणं पुरुषांनी काम करायला हरकत नाहीये, पण सामाजिक वंचित जे घटक आहेत, महिला आहेत, यांच्या प्रश्नावरच्या अजेंड्यावरती ते काम झालं पाहिजे. हा आपला मानव निर्मित किंवा मानवी विकास जो आहे तो मनुष्याचा चेहरा असणारा विकास झाला पाहिजे. नक्की हा नक्की. खरा आणि अर्थात यशोमती, तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की नव्यानं ज्या राजकारणात येऊ इच्छित आहेत महिला किंवा आता आलेल्या आहेत त्यांनी येणाऱ्या काळात अधिक काळ राजकारणामध्ये टिकावं याच्यासाठी काय करावं? कारण प्रत्येकाला घराण्याकडनं पाठिंबा मिळेल असं नाही, प्रत्येक महिलेला तिकडे राजकीय पक्षाकडनं त्या राजकीय पक्षाकडनं खूप मोठं बळ मिळेल असं नाही. अशा वेळेला त्या राजकीय पक्षातल्या महिलांनी नेमकं काय केलं पाहिजे अधिक काळ टिकण्यासाठी? दादा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. मला सांगा, आज तुम्ही आम्हाला चौघींना बोलवलं, तुम्ही आम्हाला बजेटच्या वेळेला का नाही बोलवलं? आम्ही बोलवू नाही, हे मी मान्य करतो, हे नक्की मान्य करतो तुम्हाला. माझा नेहमी इंटरव्ह्यू तुम्ही let me say something. Charity has to become from home. We have to start charity from ourselves. स्वतः आपण बदल आपल्यामध्ये घडवून आणला पाहिजे. मग तो इन्स्टिट्यूशनल असो किंवा वैयक्तिक असो, तो एखाद्या पक्षाचा असो किंवा एज्युकेशनल असो किंवा एखाद्या फॅमिलीचा असो किंवा समाजाचा असो, तो शहरी असो किंवा ग्रामीण असो, बदल घडत नाहीये असं आम्ही म्हणत नाही. बदल घडतोय. समाजामध्ये सुद्धा सक्षम महिला त्या ठिकाणी निर्माण होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. नाही, नक्की यशोमती, तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला म्हणून तुम्हालाच एक सांगतो. यशोमती ताई, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सांगतो की प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांच्या पॅनलमध्ये महिला किती आहेत हे सुद्धा प्रत्येक पक्षांनी बघावं. कारण ज्या वेळेला आम्ही बोलवतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यावेळेला प्रवक्ता त्या पक्षांची त्या वेळेला भूमिका घेत असतो. त्यामुळे तुमच्या पक्षामध्ये सुद्धा किती महिला आहेत काँग्रेसमध्ये तेही तुम्ही एकदा बघा, तुमच्या वरिष्ठ पातळीवरती हे सांगा. तुम्ही म्हणताय दादा, ऐका तुम्ही बिलकुल, आम्ही पण सांगणार आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही पण सांगा. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून घडवून आणल्या पाहिजे. कोणत्या एका विशिष्ट पक्षाला किंवा एका विशिष्ट समाजाला किंवा देशाला आमची संस्कृती अशी आहे असं म्हणून चालणार नाही किंवा असं सोडूनही चालणार नाही. ज्या राजकारणामध्ये महिला येत आहेत त्यांना मी असं सांगू इच्छिते की मी मगाही बोलताना बोलती, 2006चा कायदा आला महिलांचा प्रोटेक्शनचा, 2007चा कायदा आला, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही. 7-12 मध्ये ते महिलांचं नाव चढवलं पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन अजूनही नाही. त्या ठिकाणी घरं महिलांच्या नावाने केली पाहिजे. पण हे सगळे राजकीय अजेंडे व्हायला पाहिजेत ना यशोमती ताई, हे सगळे राजकीय अजेंडा म्हणून यायला पाहिजेत तुमच्या पक्षापातळीवरती.
बिलकुल बिलकुल नाही पण इथे मला एक नम्रपणे नाही, सांगायला पाहिजे की आमच्या पक्षामध्ये आपण 100% म्हणताय ते बरोबर आहे म्हणजे आपण मला एक मिनिट मला ओके. मला बोलू द्या एक मिनिट. आपण जे म्हणतोय ते एकदम बरोबर आहे. राजकीय पक्षांनी ते सगळं घेतलं पाहिजे, राजकीय पक्षांनी ते बोललं पाहिजे. आम्ही आमच्या स्तरावर बोलत असतो आणि मी या ठिकाणी सगळेजण आपल्या आपल्या पक्षाचं बोलतायत म्हणून मी सांगू इच्छिते सगळ्यात पहिले पक्षामध्ये जर कॉन्स्टिट्यूशनल बदल आणला असेल तर तो सन्माननीय सोनियाजी गांधींनी आणला होता आणि प्रत्येक पक्षामध्ये ह्या गोष्टी सुरू आहे, नाही सुरू आहे अशातला भाग नाही. पण त्याची अजून सवय आपल्या समाजाला झालेली नाही आहे, ही वास्तविकता आहे. नक्की, त्याची सवय अजून प्रसार माध्यमांना देखील झालेली नाहीये, ही पण एक वास्तविकता आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर सगळ्यांनी आपण एका हातात हात धरून नक्की. या एक एक गोष्टी आपण गोष्टी समोर छोट्या पावलं करायच्या. उचलली निलमताई, पाहिजे. मला दोन Criticize करायचा गोष्टी विषय छोट्या या ऍड ठिकाणी करायच्या नाही त्याच्यामध्ये. आहे. आम्ही एक पण बोलू पहिलं- आणि तुम्ही पण बोला. मला नक्की, असं वाटतं नक्की. की संवेदनशील असावं जरूर राजकारणामध्ये, पण अति भावनाशील असू नये हे स्त्रियांनी पण खास लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपली भावनिकता, हळुवारपणा हा आपली दुर्बलता समाजात बिलकुल, मानली बिलकुल. जाऊन ते आपण नीलमताई त्याच्या म्हणतायत संदर्भामध्ये एकदम बरोबर आहे. संवेदनशीलता न हरवता स्वतःला सांभाळायला शिकलं पाहिजे. एक आणि दुसरं मला असं वाटतं की आमच्या पक्षात इतर प्रवक्तेही आहेत, पण मला वाटतं 33% नाही, 50% नाही, 70-80% स्पेस मीच व्यापलेली असते पक्षाची. आणि त्यामुळे या प्रवक्ते किंवा या विषयाच्या बरोबर स्त्रिया असणं, त्याचबरोबर ज्या ऐकणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना मला असं वाटतं की राजकारणात असा, समाजकारणात असा, त्या ठिकाणी बदल घडवण्यासाठी पुरुषांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. नाही, नक्की. अर्थात 50% स्त्रियांच्या संदर्भातनं ही चर्चा होती, 50% राजकीय नेत्यांच्या संदर्भातनं ही चर्चा होती. स्त्री म्हणून नाही तर 50% राजकीय नेता म्हणून त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाचं नेतृत्व करणार आहेत. आणि येणाऱ्या काळात जर का खऱ्या अर्थाने आपल्याला विकास हवा असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला प्रगती हवी असेल तर ही 50%ची जी फौज आहे ती लवकरात लवकर पुढे आली पाहिजे. ती आली नाही तर आपण मागास राहू, याच्यामध्ये काही शंका नाही. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.